जिल्ह्यामध्ये ही पत्रकार परिषद घेण्याची जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे आणि म्हणून ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आदरणीय मोदी साहेबांच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा, त्याचबरोबर पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त दिवस या देशाची सेवा करण्याचा सेवा करण्याचा जो मान आहे तोही आमच्या मोदी साहेबांच्या नावाने नोंद झालेला आहे आणि म्हणून ह्या निमित्ताने आपल्या माध्यमातून आदरणीय मोदी साहेबांच्या ह्या पूर्ण प्रवासाबद्दल, त्यांच्या विविध निर्णयाबद्दल असो, विविध एकंदरीत वाटचालीबद्दल मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये तसं म्हटलं तर सगळ्याच विषयावर प्रकाश टाकलेला आहे। म्हणजे आदरणीय मोदी साहेबांनी ह्या 12 वर्षामध्ये ह्या देशामध्ये, देशाच्या विविध क्षेत्रामध्ये जी वाटचाल केली, जे निर्णय घेतले, जे परिवर्तन आणलं, त्या सगळ्याच बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय विस्तृत पद्धतीने त्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिलेली आहे। म्हणजे 2014च्या अगोदर आपला भारत देश आणि विविध क्षेत्रामध्ये या देशामध्ये झालेलं परिवर्तन, ह्याचा अनुभव आपण पत्रकार असाल, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असाल, उद्योजक असाल, पण त्याच्या अगोदर या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने फरक जाणवला असेल। आम्ही अभिमानाने ज्या गोष्टी बोलतो किंवा उल्लेख करतो की आमचा हा देश, भारत देश, हिंदुस्थान, ज्या देशामध्ये 90% हिंदू समाज राहतो, या देशाला आपण हिंदू राष्ट्र म्हणून ज्याला उल्लेख करतो, त्याचा उल्लेख करतो। मी माझ्या पत्रकार परिषदेतून या एका विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो की ज्या देशामध्ये 2014च्या अगोदर गर्व से कहो हम हिंदू है हे बोलायला ज्या गोष्टीवर आपल्याला भीती वाटायची, कुठलाही आपले सणासुदीवर सर्रास पद्धतीने बंदी घातली जायची, हिंदू म्हणून ओळख आपण सांगायची का, याही बाबतीमध्ये चर्चा व्हायची, भीती पसरायची। 2014च्या अगोदर जो काँग्रेसचा कालावधी आपण पाहिला, अनुभवला आणि त्याचं विश्लेषण करण्याच्या बाबतीमध्ये अगर आपण कोणाला विचारलं तर 2014च्या अगोदरचा भारत हा तुष्टीकरण आणि लांबून चालन करणारा भारत देश म्हणून इथे ओळखला जायचा। देशातल्या अल्पसंख्यांना केंद्रित करलेलं राजकारण, प्रशासन, निर्णय हे एवढेच विषय आमच्या देशामध्ये प्रामुख्याने व्हायचे। कुठल्याही सरकारी योजना तयार करत असताना आपली जी तुष्टीकरणाचं राजकारण, अल्पसंख्याक वोट बँक, ह्याला आपण प्रोटेक्ट कसं करायचं, ह्याला आपण सुरक्षित कसं ठेवायचं, एवढं एकमेव काम मंदिरांच्या अवतीभोवती, राम मंदिरचा विषय असो किंवा देशातला राहणारा हिंदू समाज स्वतःला जे असुरक्षिततेची भावना 2014च्या अगोदर जे त्यांच्या मनामध्ये असायची, त्या बाबतीचे असंख्य उदाहरणं, अनुभव
आपल्याला ह्या निमित्ताने ऐकायलाही मिळतील आणि आपल्याला अनुभवायलाही मिळतील. एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की 2014च्या अगोदर युपीए किंवा काँग्रेसचा कुठला तरी पंतप्रधान मुख्यमंत्री हा कुठल्या तरी हिंदू धार्मिक स्थळाकडे मंदिरामध्ये जाऊन आपल्याला कधी महाआरती करताना दिसला होता का? देवाच्या समोर जाऊन नतमस्तक होत असताना दिसला होता का? कुठलाही पंतप्रधान डोक्यावर टिळक लावण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करायचा त्याच्या 14च्या अगोदर. या सगळ्यामध्ये बदल, परिवर्तन, समाजामध्ये हिंदू समाजाला केंद्रबिंदू ठेवून देशाचं राजकारण, देशाचं सरकार, देशाचे सरकार निर्णय घेऊ शकतं, हे उत्तम उदाहरण किंवा हे आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीच्या पासून दिसायला लागलं, अनुभवायला लागलं. हे माझ्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. आज 14च्या नंतर झालेले प्रत्येक निर्णयामध्ये तुम्ही पहा, आतापर्यंत जो बहुसंख्य असलेला आपल्या देशामध्ये असलेला हिंदू समाज, ज्याच्याकडे कोण पाहायचं नाही, ज्याला केंद्रबिंदू ठेवून कोण निर्णय घ्यायचा नाही, देव, देश, धर्म या तिन्ही मुद्द्याला कोणाला हात लावायचा पण भीती वाटायची. हिंदू समाजाच्या जवळ आम्ही गेलो तर असलेली आमच्या वोट बँक पॉलिटिक्सला धक्का लागू शकतो. हाच 2014च्या अगोदरचा असलेल्या काँग्रेस सरकारचा केंद्रबिंदू होता. मग वक्फ सारखे कायदे, त्याच्यामध्ये हिंदू समाजाचे असलेले हक्काची जमिनी ज्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून घेतल्या गेल्या, वक्फ सारख्या कायद्यामध्ये असे काही अमेंडमेंट आणले गेले युपीए सरकारच्या माध्यमातून, ज्याच्यामुळे असलेल्या हिंदू समाजाच्या जमिनी हे त्यांना न विचारता, त्यांची सहमती नसताना पण ही वक्फची जमीन आहे हे सांगून लँड जिहादच्या नावाने त्यांच्याकडून काढून घेणं, अशा पद्धतीचे असंख्य निर्णय 2014च्या अगोदर होत असताना आपल्याला दिसलेले आहेत. म्हणून 2014 ते आतापर्यंतची जी आदरणीय मोदी साहेबांची एक कडवट हिंदुत्वादी विचाराचे आणि राष्ट्रसंघ परिवाराच्या म्हणजे पार्श्वभूमी असलेले एक स्वयंसेवक जेव्हा देशाच्या मुख्य स्थानी जेव्हा नेतृत्व करतो, तेव्हा राष्ट्र प्रथम या भूमिकेला नजरेसमोर ठेवून आणि हिंदू हित की जो बात करेगा वही देश पे राज करेगा हा मुद्दा नजरेसमोर ठेवून 2014 पासूनची वाटचाल ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक हिंदू म्हणून ही अत्यंत महत्वाची ठरलेली आहे. आतापर्यंत जे काही निर्णय आदरणीय मोदी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये 12 वर्षामध्ये झाले, वर्षानुवर्ष अयोध्यामध्ये राम मंदिर होणार हा जो काही मुद्दा वर्षानुवर्ष आपण फक्त ऐकायचो, पण आदरणीय मोदी साहेबांनी वारंवार आपल्या भाषणांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये, इंटरव्ह्यूमध्ये ते राम मंदिर हा विषय आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही, हा एक आस्थेचा विषय आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीच्या नजरेसमोर न ठेवता
जो वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला जो कोर्टामध्ये जो केस होती, देशामध्ये कुठलाही छोटी मोठी पण दंगल घडली नाही, आणि आज